मँगोचा सीझन आणि त्यात ही गरमी, मग ही मँगो कुल्फी झालीच पाहिजे। ही कुल्फी घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने बनते। तर ती कशी बनवायची तेही काहीही प्रिझर्वेटिव्ह न वापरता ते आपण पाहूया। इथे मी 1.5 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेले आहे। दूध आपल्याला पसरट भांड्यामध्ये घ्यायचे आहे, त्यामुळे ते लवकर आटते। फास्ट गॅसवर दूध चांगले उकळून द्यायचे आहे। दुधाला उकळी आली की आपल्याला ते चमच्याने हलवून घ्यायचे आहे। आता एक 20 ते 25 मिनिट फास्ट गॅसवर सतत असे हलवून बाजूला कढईला लागलेली साय या दुधामध्ये मिक्स करून आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे आहे। ही बाजूला कढईला लागलेली साय जर आपण या दुधामध्ये मिक्स करत राहिलो तर आपल्याला मस्त क्रीमी असे टेक्स्चर मिळते। इथे मी 25 ते 30 मिनिट छान दूध आटवून घेतले आहे। दूध बऱ्यापैकी आटले असले तरी आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हे दूध हवे आहे ती कन्सिस्टन्सी अजून दुधाला आलेली नाही, तर आपण बारीक गॅसवर हे दूध असेच राहून बाकीची तयारी करून घेऊया। इथे मी कुल्फीमध्ये थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत ते करू शकता। याची बारीक पूड करून घ्यायची आहे। यामध्ये 2 वेलची टाकायच्या आहेत आणि मी इथे 1 ते 2 चमचे मिल्क पावडर ॲड केलेली आहे। याच्याने आपली कुल्फी मस्त क्रीमी अशी बनते। याचा व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता ही पावडर जर आपण गरम दुधामध्ये ॲड केली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून मी यामध्ये रूम टेम्परेचरचे थोडेसे अर्धा कप दूध घेऊन यालाही मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेणार आहे। याच्यामुळे आपल्याला ती दुधामध्ये मिक्स करायला सोपी जाते। आता आपण पाऊण कप साखर एका पॅनमध्ये कॅरेमलाइज करून घेणार आहे। आपण साखर अशीही टाकू शकतो, पण जर या पद्धतीने तुम्ही दुधामध्ये साखर टाकली तर त्याला मस्त असा कलर येतो। इथे साखर पसरवून त्याला अजिबात हलवायचे नाही जोपर्यंत आपली साखर विरघळायला सुरुवात होत नाही। 1 ते 2 मिनिटांनी आपली साखर विरघळायला लागलेली दिसेल। साखर थोडीशी विरघळली की आपल्याला ती चमच्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घेत राहायचं आहे। याला चमच्याने सतत हलवून साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे। इथे साखर आपली छान कॅरेमलाइज झालेली आहे। आता आपण याला बाजूला ठेवून दुसरीकडे जे आपले दूध उकळत आहे त्याच्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचे आहे। आपले दूध या क्वांटिटीमध्ये आलेले आहे। यामध्ये अगोदर मी काजू आणि बदामची पेस्ट ॲड करून घेते आहे। या छोट्याशा फ्लेवरमुळे आपली कुल्फी खूप टेस्टी आणि रिच अशी बनणार आहे। आता यामध्ये मी साखरेचा कॅरमेल जे आपण बनवलेलं आहे ते ॲड करूया। याच्याने लगेचच दुधाचा रंग चेंज होतो। अशा पद्धतीने साखर ॲड केली की लगेच दुधाला छान असा तांबूस रंग आलेला आहे आणि कुल्फीला याच्यामुळे टेस्टही छान येईल। आता आपले दूध व्यवस्थित क्वांटिटीमध्ये उकळले आहे। त्याला आपण आता 1 तासभरासाठी थंड करून घेऊया। आपले कुल्फीचे मिक्सचर थंड झाले की यामध्ये 1 आंब्याची प्युरी ॲड करून घ्यायची आहे। ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामुळे याला मस्त असा मँगोचा फ्लेवर ॲड होतो। आता मी हे कुल्फी मोल्डमध्ये भरून घेते। सगळे मोल्ड व्यवस्थित भरून त्याचे लीड लावून आपल्याला हे फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभरासाठी ठेवून द्यायचे आहेत। 8 तास होऊन गेलेले आहेत। आता आपण कुल्फी कशी बनलेली आहे ते पाहूया। याला डिमोल्ड करताना 1 मिनिटभर पाण्यामध्ये ठेवल्यास ती इझिली डिमोल्ड होते। अशा पद्धतीने आपल्याला कुल्फी डिमोल्ड करून घ्यायची आहे। सेम या पद्धतीने मी सगळी कुल्फी डिमोल्ड करून घेतलेली आहे। याला खूप सुंदर रवाळ असा टेक्स्चर आलेला आहे, रंगही सुंदर आलेला आहे। तर अशा प्रकारची कुल्फी तुम्ही नक्की करून पहा। अशाच प्रकारे नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।